दुःख किती प्रकारचे आहेत तुम्हाला जे जे सुचतात? दुःख आहे का? आहे. कोणतं दुःख आहे तुम्हाला? सध्याच्या घडीला समजा जास्त वेळ बसवलं एखाद्या भंतीजीनं तर तुम्हाला सुख होते का दुःख होते? म्हणजे जास्त वेळ बसायचं बी दुःख आहे का नाही? आहे का नाही? उशिरा नाश्ता भेटला तर दुःख आहे का सुख होते? समजा भूक लागल्यानंतर जेवणच नाही दिलं तर दुःख होते का सुख होते? दुःख होते. जेव्हा मम्मीला पप्पाला भेटा वाटते तेव्हा नाही भेटलं तर सुख होते का दुःख होते? दुःख होते ना. आठवण आल्यावर दुःख आहे की नाही? मनासारखे कपडे नाही भेटले तर दुःख. नापास झाल्यावर, नोकरी नाही लागल्यावर म्हणजे दुःख तुम्हाला कळू लागले थोडं. तुमच्या मनाने सांगा बरं एखादं दुःख. आता एक सांगायचं. तुम्ही सांगा बरं की माणसाच्या जीवनात एखादं तुम्ही अनुभवलेलं दुःख सांगा. उभे राहा, सांगा. तुम्हाला कशाचं दुःख झालं कधी? म्हणजे काही घेऊन मागितलं आणि ते भेटले नाही आपल्याला तेव्हा दुःख होतं. काही घेऊन मागितलं आणि तेव्हा घरच्यांना नाही दिलं तेव्हा दुःख होते. हां ठीक आहे. तुमचं काही एखादं दुःख सांगा. कधी दुःख झालं जीवनात तेव्हा? मम्मी पप्पा चांगले कपडे तेव्हा दुःख झालं. अच्छा, असं एकच सांगायचं नाही. तुम्हाला खरं काय दुःख झालं ते स्वतःचं. हां तुम्हाला सांगा काय दुःख आहे? हां त्या दिवशी काऊन रडत होते? इथं राहायची पाळी आली त्याचं दुःख. आता मम्मीची आठवण येते दुःख आहे की नाही? हां मग तसं सांगायचं उठून. सांगा मम्मीची आठवण येते आणि मम्मी समोर नाही त्याचं दुःख आहे की नाही? मम्मीची आठवण येते मम्मी समोर नाही दुःख आहे की नाही? दुःख. हां ठीक. नागपूर. मम्मी रागावल्यावर मारते. अच्छा मग त्याचं दुःख. अच्छा मम्मी पप्पा मारतात त्याचं दुःख आणि लाड करतात त्याचं खुशी. बरं. हां आवडते कपडे नाही घेऊन दिले त्याचं दुःख. बरं बहुतेक सगळ्या कपड्याचंच बघा दिसू लागलं. चप्पल नाही घेऊन दिली दुःख. तुम्हाला कशाचं दुःख? हां त्याचं दुःख खायला काऊन नाही दिलं? बरं. हां पुढं तुम्हाला कशात? उभं राहा. हां दुःख कधी झालं नाही? कधी झालं नाही? असं कसं काय होऊ शकतं? हां लागल्याचं बी दुःख होत नाही. कोणी काही वस्तू बिस्तू हरवली त्याचं दुःख नाही? नापास झालं की नाही? नाही होत नाही. कोणी बिमार पडलं तर त्याचं दुःख कधी बिमार पडले नाही? सर्दी बी ताप खोकला झाला की नाही? मग तेव्हा नाकात वळवळ झालं तेव्हा सुख झालं की दुःख झालं? हां मग सांगायचं ना की नाकात वळवळ झाल्याचं दुःख सर्दी झाल्यावर. मग दुःख झालं ना असं कसं काय म्हणता? हां दुःख ताप आल्यावर असं जे झालं आतापर्यंत दुःख तुम्ही दुःखी झालेलं ते सांगायचं. एकदा चप्पल हरवली होती का आता मग चप्पल हरवली त्याचं दुःख. हां असं सांगायचं जे झालं ते. चप्पल हरवल्याचं दुःख. हां काय सांगायचं? हां पप्पा वारल्याचं सर्वात मोठं दुःख. हां एक ध्यानात ठेवा. हां पप्पा वारल्याचं सर्वात मोठं दुःख. मोठे पप्पा वारले होते त्याचं दुःख. जे आपल्या जीवनात एकदा अनुभवलं तुम्ही ते कोणतं बी दुःख सांगायचं. ठेस लागली तेव्हा मग पाय दुखत होतं तेव्हा दुःख. बरं. हां हां अच्छा मांजा नाही घेऊन द्यायला त्याचं दुःख. अच्छा मांजा घेऊन द्यायचं. थांबा. हां सर्दी ताप खोकला झाली तुम्हाला कधी? मग सर्दी झाल्यावर काय झालं? आणि ताप आल्यावर असं नको वाटतं काय जेवण जात नव्हतं? ठीक आहे दुःख. सर्दी ताप झाल्यावर दुःख. हां एक बघून द्या तुम्हाला कुठपर्यंत कळते तर. मनासारखं काही झालं नाही की दुःख. हां बरं. पायाला आणि हाताला लागल्यावर मग नाही होत का? डोक्याला लागल्यावर म्हणजे कुठेही लागलं तरी दुःख आहे का नाही? हां ठीक आहे. कोणा मन दुखवलं तर
म्हणजे आपलं मन दुखवलं होतं आणि आपण त्याचं दुखवलं होतं मग नाही दुखत तेव्हा बरं वाटतंय का? बरं ठीक आहे. म्हणजे आपलं कोण मन दुखवलं त्याचं दुःख. हां ठीक आहे. आजोबा वारले होते तेव्हा खूप दुःख झालं होतं. हां ठीक आहे. आजोबा वारले दुःख ध्यानात ठेवा. हां ठीक आहे. बाबा तुमच्या जीवनातलं दुःख सांगा. तुम्ही एक सांगा नाही तर 2-3 सांगा. काय दुःख? आ आता चालता येत नाही त्याचं दुःख आहे का नाही? उठता येत नाही त्याचं दुःख, पुन्हा नीट पटकन बसता येत नाही त्याचं दुःख, पळता येत नाही त्याचं दुःख आहे का नाही? या पोरायसारखं चिंग उड्या मारता येत नाही त्याचं दुःख आहे ना? म्हणजे भरपूर दुःख आहे. दात पडले त्याचं दुःख, नीट दिसत नाही त्याचं दुःख, त्याचं दुःख. हां पोरं नीट सांभाळत त्याचं दुःख. बाबा भरपूर दुःखाची लिस्ट आहे. चांगलं आहे. हां म्हणजे तुम्ही माहीत करून घ्या की दुःख किती. हां तुम्ही सांग. लास्ट बघतो. हां हां सुखी आपले आपतेष्ट सुखी असे आपले असतात जे आपल्यावरती करुणा मैत्री करतात. आपले गुरुजन असतील, जर कदाचित आपल्याकडून त्यांचं मन दुखावलं आणि ते जर आपल्यावरती नाराज झाले तर त्यावेळेला मात्र जास्त दुःख होतं. हां हां जास्त दुःख होतं. तुमच्या जीवनातलं जे बी तुम्ही अनुभवलेलं दुःख आहे एखादं ते दुःख सांगा. आई बाबा वारले तेव्हा सर्वात जास्त दुःख. माझ्या वडिलांच्या हाताला लागलं होतं तेव्हा मला दुःख झालं. बाबाच्या हाताला लागलो तेव्हा आणि आईच्या हाताला लागलं असतं तर झालं असं. ठीक आहे. पण तरी एक अनुभव घेतला समजा मी. ठीक आहे. बिमार पडलो त्याच्यामुळे. पण बिमार कोणतं बिमार झाली होती? नाका दुखत होतं आणि जर कान ठणकला असता तर आणि दात ठणकला असता तरी आणि लागलं असतं तर ठीक आहे. अच्छा म्हणजे शिक्षण झालं नाही त्याचं ध्यान नाही तर तुम्हाला घडी घडी. पण आता लहान होता येत नाही पुन्हा आणि शाळेत जाता येत नाही. आता आहे का रे? हातातून ती गोष्ट गेली निघून. आता आहे का रे? आता पश्चातापाचं दुःख. हां वडील वारले त्याचं दुःख. आई वडिलाच्या जरा मरणांती दुःख. बँगलोरला जायचं होतं पण जाऊ दिलं नाही त्याचं दुःख. अच्छा घेऊन नाही गेले सोबत त्याचं दुःख झालं. म्हणजे मनासारखं झालं नाही. सोप्या भाषेमध्ये मनासारखं झालं नाही त्याचं दुःख. गाव सोडल्यानंतर शहरात आल्यानंतर मग गावाचं आठवण आली का मित्राची आठवण आली का गावात? अच्छा पूर्ण गावाची आठवण. हां म्हणजे प्रियजनाला सोडून आल्यामुळे दुःख. हां अनेक दुःख आहेत. तुमच्या जीवनातलं एखादं दुःख सांगा. अनेक दुःख असतात हां जे मनासारखे झाले पण दहावीवर करून शाळा शिकली आणि 10वीमध्ये नापास झालो त्याचं दुःख. नापास झाल्याचं दुःख आहे का नाही? पण बाकीचे मित्र पास झाले त्याचं बी जास्त दुःख झालं असेल आहे का नाही? हा समजा आपले 2-4 जर मित्र आपल्यासोबत नापास झाले असतील मग नसतं एवढं दुःख झालं. हाय आपल्याला कोणतरी सोबत आहे का नाही? हां ठीक आहे. योग्य वेळी शिक्षणाचं मार्गदर्शन न झाल्याचं दुःख. हां की कोणतरी जर योग्य वेळ भेटला असतं तर थोडंसं काहीतरी मार्ग भेटला असता त्याचं दुःख. हां धम्म खूप उशिरा समजला मला याचं खूप दुःख आहे. धम्म उशिरा समजला. जर अवघड जर समजला असता थोडंसं काहीतरी झालं त्याचं दुःख. सध्या योग्य ठिकाणी बदली नाही त्या गोष्टीचं दुःख आहे. योग्य ठिकाणी बदली होत नाही त्याचं दुःख. घरच्यांना सोडून येण्याचं दुःख. हे शांत बोलायचं नाही. ऐक. 2019 मध्ये पोलीस भरतीमध्ये वेटिंग लिस्टला असून सुद्धा नंबर न लागल्याचं दुःख. वेटिंगमध्ये नसतं नोकरी नाही लागली त्याचं दुःख. मुलांना मारलं. अच्छा मुलं आहेत का? तुम्ही पिता आहे का? अच्छा हां मारल्यानंतर मग नंतर पश्चाताप असतो का? मारतं मग. हां आपल्याला पश्चातापातून दुःख होतं. आई बाबा वारल्याचं दुःख. हां मनाविरुद्ध वागल्याचे दुःख. म्हणजे कोणी पुढचं व्यक्ती आपल्या मनाच्या विरुद्धात वागलं त्याचं दुःख होतं. माझं पुत्र मला ॲक्सिडेंट झाला माझ्यासमोर त्याच्यामुळे मला दुःख. अच्छा पुत्र समोरच ॲक्सिडेंट झाला त्याच्यामुळे दुःख. प्रियजनाचं दुःख.
वडील नसल्याचं दुःख, वडील वारल्याचं दुःख. आ काही कामं नाही झाली की म्हणजे कुटुंबाची दीक्षा घेण्यासाठी इकडे आलो. मी पण आणि माझी पत्नी पण आम्ही दोघं पण आलो. मुलगा आणि मुलगी पण आजारी आहे. त्या गोष्टीचं त्याचं दुःख काय आता मुलं मुलगी तिकडं बिमार त्याचं दुःख. ठीक तिकडे बाजूचे ते कोपऱ्यातले हां पत्नी मरण पावल्या. हां वाद पती पत्नीत वाद सुरू आहे त्याचं दुःख. अच्छा ठीक. तुम्ही अचानक वारले म्हणले मी बी तसं म्हणलं ना. हां हां सगळ्यात मोठा गोष्टीचा आहे ह्या गोष्टीचा खूप वाईट वाटतं की मला खूप उशीर धर्म कळाला आणि लग्नाच्या आधी जर कळाला असता तर बंदी झाली असते. अच्छा अच्छा म्हणजे भिक्षू संघात यायला नाही भेटलं त्याचं दुःख. ठीक ते बोलू नका बाळांनो. व्यवसायात अपयश आल्यानंतर क्रोध वाढतो त्याचं दुःख आणि अपयश आल्यानंतर पण दुःख त्याचं दुःख. 5वीत असताना वडील वारले आणि 10वीत असताना आईचा ऍक्सिडेंट झाला. त्यामध्ये मी 10वी नापास झालो त्याचं दुःख. त्याचं दुःख. किडनीच्या त्रासामुळे किडनीच्या त्रासामुळं दुःख आहे आणि जीवनातली वेळ पण निघून गेली. त्याचं दुःख. हो बरोबर सांगायचं सगळ्यांनी सांगायचं आपलं आपलं दुःख. कारण दुःख यांना येतं तसं तुम्हाला काय काय दुःख आहे पाहून आपण समजू. म्हणजे आज आपण काय करू सविस्तर दुःखावर ऐकू. मग बुद्धाने कोणते दुःख म्हटलेत त्या दुःखाचे कारण काय आहेत त्या कारणाचं निवारण काय आहे आणि त्या निवारण्याचा मार्ग काय आहे आपण आज त्याच्यावर सविस्तर ऐकू. म्हणजे तुमच्या सगळ्याच्या दुःखाचं कारण बी कळून जातील त्याचं निवारण बी कळून जाईल आणि निवारण्याचा मार्ग बी कळन. तर त्या मार्गावर जो जो चालन माझा काहीच वाद नाही फक्त दोघे सासू न्यायची ती व्यवस्थित होते त्याच्यानं जरासं दुःख वाटते ना मी सगळ्या त्याच्यात आनंदात आहो. आनंदात आहो पण तुम्ही सासू येत मग सून तुमच्या मनासारखी वागत नाही त्याचं दुःख. त्याचंच दुःख आहे बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बरं. बघा थोडे दुःख बदलले का नाही. हां ठीक आहे. दुःखाचा प्रकार वेगळा सुरू झाला. हां नातेवाईक ऐका सगळे माझे काही नातेवाईक असे आहेत की ते धम्माने न जाणता म्हणजे काय याची ओळख न कळता ते अधर्मासारखे वागतात त्याचं दुःख. अच्छा नातेवाईक हे मार्गाला चालले त्याचं दुःख. गेल्या वर्षी हे महिला मंडळ श्रावस्तीला गेलं होतं सामने शिबिराला त्यावेळेस मी नाही जाऊ शकली त्याचं दुःख. त्याचं दुःख झालं होतं मला. मागच्या वर्षी अजून बी आहेच ते आता झाले ना आता 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 त्याच्या मागच्या वर्षीच दुःख. हां जे आपण जीवनात एखादं दुःख अनुभवलं ते. माझ्या घरची मंडळी कोणीच विहार घेत नाही. गणपतीजी एकटीच जातो आणि तुझ्या पुऱ्या घरातच कोणी येत नाही त्याचं दुःख वाटते. घरातले कोणी येत नाहीत त्यांनी सगळ्यांनी पण यायला पाहिजे. घरचे येत नाही तर दुसऱ्याला काय म्हणून बोलू. घरचे लोक धम्ममार्गावर चालत नाही त्याचं दुःख. त्याचं दुःख वाटतं मनाला. आणि कोरोनामध्ये वडिलाचे प्राण वाचले याचं सुख पण वाटतं. अच्छा सुख पण वाटतं. माझा मुलगा शिक्षक झालेला ॲक्सिडेंटमध्ये वाढला त्याचं फार मला. अच्छा मुलगा शिक्षक होता आणि ॲक्सिडेंटमध्ये वाढ त्याचं दुःख. आपण अपतेष्टांना किंवा आपल्या सहकार्यांना आपण एखादं कार्य करतो आणि ते कार्य करताना आपल्याला कोणी कालबोट लावतात तर तसा प्रसंग आमच्या जीवनात घडलेला त्याचं दुःख आम्हाला. आपण त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करतो की आपल्याला धम्म कळला म्हणून परंतु ते लोक आपल्याला समजून घेत नाही या गोष्टीचं दुःख. अच्छा धम्मकार्यात लोक समजून घेत नाही त्याचं दुःख. आणि माझ्या ताईकडे 2 मुलं वारले त्याचं दुःख. त्याचं दुःख. काही चूक नसतानाही जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला बोलते हा दुःख होतं.
आपली चूक नसताना सुद्धा पुढची व्यक्ती आपली चूक काढते त्याचं दुःख. 12वीची परीक्षा जवळ आली त्याचं दुःख. अच्छा, धाक, 12वीच्या परीक्षेच्या धाकाचं दुःख. मग आता पुढे ढकलायची. अच्छा ठीक आहे. आपल्यापासून आपल्या जवळचं माणूस दूर गेलं ना तेव्हा त्याचं दुःख होतं. आपल्या जवळची व्यक्ती दूर गेल्यानंतर त्याचं दुःख. पप्पा वारले त्याचं दुःख आणि मनाच्या विरोधात घडलं त्याचं दुःख. आणखी वडील बालकाचं दुःख आहे. हां, घरामध्ये धर्माचं पालन होत नाही त्याच्याविषयी खूप वाईट वाटतं. वडिलांचं दुःख आणि घरात पालन होत नाही त्याचं दुःख. आई वडील मुलांना लहानाची मोठी करतात आणि तुम्ही आपल्यापासून लांब राहतात आणि इथे आल्यानंतर मला तकलीफ करून देतो जास्त. इथं हे मुंडन केल्याचं दुःख. अच्छा मला नाही बाकीच्या. अच्छा अच्छा. ध्यान करतेच पायातून मुंग्या येतात त्याचं दुःख. माझ्या जीवनात तर खूप दुःख येऊन गेलं. मी सगळं पार केलं आहे. माझ्या जीवनात आता एक असा एक टर्न आलेला आहे की ते मी कोणाला सांगू पण शकत नाही. आणि ते सत्य माझ्यापर्यंत, काही सत्य माझ्यापर्यंत आलं आहे पण ते ॲक्सेप्ट करायला समोरची व्यक्ती तयार आहे. जे घडलं आहे ते त्याचं दुःख नाही आहे आणि खरं पण सांगायला तयार नाही. म्हणजे खोटं सगळं माझ्यासमोर बोलतं. अच्छा, तुमच्यासमोर खोटं बोललं त्याचं दुःख. ठीक. आणि ते आता पण आहे. ठीक आहे, त्याचं दुःख. इथून जाऊन त्याचं मी वारा नाही व्हायला पाहिजे मला. ठीक, त्याचं दुःख. मला सुरुवातीपासून म्हणजे जेव्हा माझं लग्न झालं मला खुशी नव्हती लग्न होत आहे म्हणून. खुशात मला आनंदच नव्हता. ते दुःख झालं नंतर मला 1 वर्षातच मूल झालं आणि ते कमी दिवसातच गेलं. ते जास्त दुःख होतं. आणि आता हा धम्म भेटला तर मला खूप आनंद होत आहे. माझा नवीन जन्म झाल्यासारखं वाटत आहे. हां, 2 टेम खाल्लं. लेकरं शिकून क्लासून अधिकारी घेतलेलं म्हणून राहिलं वळत द्यायला कधी. लेकरांसाठी भरपूर कष्ट उचलले. कष्ट करून सुद्धा लेकरांना करून गेला लेकरू. एवढं टेन्शन. आता पण जगू दे ना, खूप त्रास दिला मला. ठीक आहे, ठीक. भरपूर कष्ट करून लहानचं मोठं करून लेकरांना मोठं अधिकारी केलं, क्लासवर केलं, पण लेकरं नीट सांभाळत नाहीत. पण ती मरण पावले आणि त्याचं दुःख. ठीक आहे, आता सगळे झाले. कोण राहिलं? हां ठीक आहे. हां राहा. उभे राहून सांगायचं. उभं राहायचं आणि सांगायचं की आणखी काय दुःख आहे. माझ्या बाबाला अटॅक आला आणि ते मेले त्याचं दुःख आणि मी त्यांना दुःख दिलं. अच्छा, तू त्यांना दुःख दिलं त्याचं पश्चाताप झाला का? हां हां. अच्छा, तू परेशान करत होता त्याचं दुःख वाटलं की हां यार परेशान तेव्हा नव्हतं करायला पाहिजे का नाही. हां, मेले त्याचं दुःख तर आहे समजा. पण ही एक गोष्ट म्हणजे आठवणं एवढ्या कमी वयात की बा मी त्यांना परेशान केलं तर उशिरा ती गोष्ट कळतात. तर चला आपण आता सगळे आपण आपल्या दुःखाला एक वेगळे वाचा फोडली, त्याला वेगळे नावं दिले. तथागत सम्यक संबुद्धाने जेव्हा बोधिज्ञान प्राप्त केलं, बुद्धत्व प्राप्त केलं, तेव्हा त्यांनी पाहिलं की या संपूर्ण संसारामध्ये, त्या संपूर्ण विश्वामध्ये 12 प्रकारचे दुःख आहेत. आता तुम्ही जेवढे सांगितले ना ते ह्या 12 मध्येच ते आहे सगळे. मला 4 मुली येतात, 2 मुलं, 4ही जवळ क्लास, 4ही लेकीला चांगल्या मुलांना माझी एवढी फुली सण व्हायला.
खूप भीती आहे माझी, पण माझी कॅपॅसिटी नाही, लेकीच्या घरी जाऊन राहते. आता तुम्हाला मार्ग भेटला ना आता चांगला. आता तुम्ही इथंच राहा, तुम्ही कायमच्या भिक्षुनी राहता. मी तुमचा मुलगा झालो आता. आता तुम्हाला घरी जायची गरज नाही. तुम्हाला घरी जायची गरज नाही आता. ज्यांना असं वाटलं तुम्हाला घरी जायची गरज नाही, त्यासाठीच आपण हा मार्ग शोधून काढलेला आहे. त्यासाठीच आपण सुरुवात केली आहे. तुम्ही राहू शकता इथं. तर आपण पाहिलं की नाना प्रकारचे दुःख. जेव्हा जोपर्यंत भिक्षू झालो नव्हतो तोपर्यंत मलाही तुमच्यासारखे जे काही गोष्टी होत्या त्या प्रकारचे दुःख झाले. आपण सगळे त्या दुःखातून जातो. जसं आईचं, वडिलांचं, मृत्यूचं, असं वेगळे वेगळे नाना प्रकारचे दुःख असतात आणि ते खरे पण आहेत. पण तथागताला जेव्हा बोधी ज्ञान प्राप्त झालं, जेव्हा बुद्धत्व प्राप्त झालं, तेव्हा त्यांना 4 आर्य सत्याचा साक्षात्कार झाला. तर त्या 4 आर्य सत्यामध्ये पहिलं सत्य आहे दुःख सत्य. म्हणजे या संसारामध्ये दुःख आहे. बघा, आपल्यामध्ये कोणीतरी सुटलं का की ज्यांना दुःख नाही आहे असं सुटलं का? प्रत्येकाला काही ना काही दुःख आहे. तर भगवान बुद्धांनी त्याची सिक्वेन्स लावली की खरं पाहता 12 प्रकारचे दुःख आहेत. आता तुम्ही सांगितलेले जे दुःख आहे ते 12 पैकी कोणत्यामध्ये बसतात ते तुम्ही चिंतन आकलन करा की तुमचं दुःख कशामध्ये बसतं. नाही तुम्हाला समजलं तर मग मला विचारा, मी तुम्हाला पुन्हा सांगेन की तुमचं दुःख बुद्धाच्या भाषेमध्ये या दुःखामध्ये बसलं जातं. तर तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात. आणि तसं आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये या पहिल्या दुःखामध्येच आपण सगळे बसून जातो ऑटोमॅटिक. बाकीचे बी आहेत. बुद्ध भगवान म्हणतात खऱ्या अर्थाने आपल्याला जे दुःख आहे तर जन्म होण्याचं पहिलं दुःख आहे की आपला जन्म झाला. आता ही गोष्ट काही जणांना कळू शकत नाही. बुद्ध भगवान म्हणतात जातीपि दुःखा, 2 नंबरचं दुःख आहे जरापि दुःखा, म्हातारपणाचं दुःख. तिसरं व्याधीपि दुःखा, आजारपणाचं दुःख. चौथं मरणंपि दुःखं, मृत्यूचं दुःख. 5वं अपियेहि संपयोगो दुःखो, जी व्यक्ती, जी वस्तू, जी घटना आवडत नाही तीच आपल्या पुढं आली, त्याचं दर्शन झालं, त्याचं दुःख. पियेहि विपयोगो दुःखो, जी व्यक्ती, जी वस्तू, जी घटना आपल्याला प्रिय आहे, आवडीची आहे आणि ती आपल्यापासून दूर गेली, नष्ट झाली, फुटली, तुटली, त्याचं दुःख. यम पेंछंग न लभती तंपि दुःखं, यम पेंछंग म्हणजे जी इच्छा व्यक्त करतो आणि ती इच्छा आपली पूर्ण होत नाही त्याचं दुःख. पुढं काय म्हटले भगवान बुद्ध बघा किती, जातीपि दुःखा, जरापि दुःखा, व्याधीपि दुःखा, मरणंपि दुःखं, अपियेहि संपयोगो दुःखो, पियेहि विपयोगो दुःखो, यम पेंछंग न लभती तंपि दुःखं. किती झाले हे? 7. पुढं काय म्हणतात संकित्थेन, संक्षिप्तमध्ये पंचुपादान खंदापि दुःखा. संक्षिप्तमध्ये जर विचार केला तर 5 उपादान स्कंदाचंच दुःख आहे. हे 7 आणि हे 5, ते 5 कोणते आहेत? आपल्या शरीरात असलेलं अग्नीचं दुःख, आपल्या शरीरात असलेलं वायूचं दुःख, आपल्या शरीरात असलेलं पृथ्वीचं दुःख, आपल्या शरीरात असलेलं उष्णतेचं दुःख आणि आपल्या शरीरामध्ये असलेलं मनाचं दुःख. ह्या 5 उपादान स्कंदाचं दुःख. तुम्हाला असं 2 घंटे बसायला आलं तर तुम्ही असे हात पाय करता काहून? कारण आपल्या शरीरातली पृथ्वी दुखणं सुरू होती, हाडं दुखणं सुरू होतात. तर कळलं तुम्हाला हाडाचं दुःख. आणि समजा जास्त 2-3 घंटे बसवलं आणि कडी लावून घेतली ना जाऊ दिलेच नाही तर पाण्याचं दुःख. आलं लक्षात? पाणी पोरं जास्त झालं आहे का नाही? पाण्याचं दुःख. आणि तिथं केल्याबरोबर लय सुख आहे का नाही? पाण्याचं दुःख. पाणी पोटात जास्त झालं ना त्याचं पाण्याचं दुःख. आणि समजा कधी पोटात जास्त गॅसेस झाले आहे का नाही, ॲसिडिटी झाली, गुडबुड पोट करायला लागलं आहे का नाही. कधी कोणाला जास्त गॅस होतात ना, पोट असं टम फुगून जातं, हवेनं होऊन जातं ना, मग पोट गच झाला, हव्या भरून गेली, त्याचं दुःख आहे का नाही. आणि मग लय ताप आली, उष्णता आली आहे का नाही, त्या तापेचं दुःख. आणि आपल्या मनामध्ये आपल्या मनासारखं झालं नाही त्याचं बी दुःख. हे काय आहेत? 5 उपादान खंदापि दुःखा. म्हणजे किती झाले सगळे? 12 दुःख. पहिले 7 आणि हे 5, 12. आपल्या सगळ्यांचे दुःख कशात येतात? त्याच्यामध्येच येतात. आता मी नेमकाच इकडं आपल्या बाजूलाच सुमेध नावाचे एक उपासक आहेत बंबोले. त्यांचे वडील परवा दिवशी मरण पावले. ज्या दिवशी त्यांच्या सगळ्यात लहान मुलीचा बड्डे होता, 1 वर्षाची मुलगी झाली. बड्डे साजऱ्या करण्यासाठी आपल्या सगळ्यांना त्यांनी खिचडी देण्याचं ठरवलं संध्याकाळी.
की मी सगळ्या श्रामणेरांना खिचडी देतो. भंतेजी तुम्ही तिथं वंदनेला या, माझ्या मुलीचा बड्डे आहे. बघा, बड्डेची खुशी एकीकडे आणि बापाला दुपारीच अटॅक आला आणि बाप मरण पावला. इथं बाजूला आत्ता तिथून आलो. बघा, मुलीचा बड्डेचं सुख होतं आणि वडिलाला अटॅक आला, वडील मरण पावले, तरीही त्यांनी खिचडी पाठवली आपल्या सगळ्यांना. काल परवाची तिथूनच आली होती. तर बघा, म्हणजे त्यांना दुःख झालं. आता मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांचं पुण्यानुमोदन करून आलो आणि त्यांना जे प्रवचन सांगितलं, आता तुम्हाला मी सांगतो की खऱ्या अर्थानं दुःख कशाचं आहे. तर वडील मरण्याचं दुःख आहे का? वडील मेले तर दुःख होतं की सुख होतं? आई मेली तर सुख होतं का दुःख होतं? भाऊ बहीण मेले तर सुख होतं का दुःख? नवरा बायको मेले तर सुख होतं दुःख? मुलं मुली मेले तर सुख होतं का दुःख? तुम्ही सगळ्यांनी उत्तर सांगितले, पण गहिऱ्यामध्ये असा विचार आहे की वडील मरण्याचं दुःख नाही. वडील मरण्याचं दुःख नाही. खरं दुःख कशाचं माहिती का? वडील मरण्याचं दुःख नाही. खरं दुःख आहे माझे वडील मरण पावले त्याचं दुःख आहे. कशाचं दुःख आहे? नाही तर वडील तर खूप मेलेत बिचारे. कोरोनामध्ये तर लई जणांचे वडील मेले, पण आपल्याला का दुःख झालं का? नाही. म्हणून वडील मरण्याचं दुःख नाही, माझे वडील मरण पावले त्याचं दुःख. आई मरण्याचं दुःख नाही कोणाला. दुःख कशाचं आहे? माझी आई मरण पावली त्याचं दुःख आहे. बायको मेल्याचं दुःख नाही कोणाला. बाकी सगळ्याच्या बायका मेल्या चालतंय, पण माझी बायको मेली त्याचं नाही दुःख. नवरा मेल्याचं कोणाला दुःख नाही. नवरे लय मरू लागलेत ना, किती नवरे मरतात. बरं, कोणाला माहीत झालं बाई त्या टमकीचा नवरा मेला, मग सगळे दुनियाच मरू लागली, त्याच्यात काय विशेष आहे? आणि जेव्हा यायचा मेला, बाई राजा गेला, त्याचा गेला तेव्हा म्हणे सगळे चालले. आता तुमचा गेला तर किती काय अवघड काम आहे. हा, तर दुःख नवरा मेल्याचं आहे का? नाही. माझा नवरा मेला त्याचं दुःख. माझं पोरं तर सगळे मरू लागले हो, लहान लेकरू. एकुलत्या एक आईचे पोरं मरू लागलेत. एकुलत्या एक की एकुलती एकच आणि एकच आहे. आणि ते बी 10वीचं परीक्षा पास झाली, ते बी अशी परीक्षा पास झालं, जे बी असं झालं. तर असं माहीत झालं तर दुःख पण आपल्याला नाही होत. दुःख कोणाला होतं? माझं बाळ, माझं चिमुकलं, माझं सोनं, माझं पिल्लू मेलं त्याचं दुःख. आपलं मेलं, दुसऱ्याचं मेल्यावर दुःख नाही. माझा भाऊ मेला, माझी बहीण मेली. तर आता तुमच्या लक्षात आलं की हे बाकी कोणाचंही दुःख नाही, एकच दुःख आहे. कोणतं? माझं 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 याचं दुःख आहे. मग आता प्रश्न उरला, आता तुम्हाला दुःखी राहायचंय की या दुःखातून बाहेर पडायचंय? मग माझं 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 म्हणणं बंद करा. माझं माझं म्हणणं बंद करा. म्हणजे माझ्यापणातून, आसक्तीतून. मला सांगा, पंखा तुटल्याचं दुःख कोणाला नाही. आता समजा विहारातला पंखा तुटला, एवढं दुःख होईन का तुम्हाला? पण घरचा तुटला तर इथं विहारातला तुटला, बत्तीजीला काय कोणी दान देईल, तुटला आहे का नाही? एवढं दुःख होईल का? जाऊ द्या. समजा विहारातल्या टाकीतलं पाणी संपलं, त्याचं काही दुःख आहे का? पुन्हा पायाखाली पाणी घेऊन पूर्ण खाली गेलं. पण आपल्या घरच्या टाकीतलं पाणी संपलं तर माझं पाणी संपलं त्याचं दुःख आहे का नाही? शर्ट फाटलं त्याचं नाही दुःख, पण कोणाचं? माझं शर्ट फाटलं त्याचं दुःख. समजून आलं तुम्हाला? आता एखादी वस्तू हरपली त्याचं नाही दुःख आपल्याला. माझी अंगुठी हरवली त्याचं दुःख. अंगुठी हरवल्याचं दुःख नाही. सगळा गाव जळाला त्याचं दुःख नाही. माझं घर जळालं त्याचं दुःख. माझं घर तुला आहे का नाही? तुम्हाला बऱ्याच जणांनी तुम्ही सांगितलं ना की आई वडिलाचं दुःख, हे दुःख, ते दुःख, मनासारखं झालं नाही, शर्ट घेऊन दिलं नाही, आहे का नाही? शर्ट घेऊन दिल्याचं दुःख नाही तुम्हाला. मला शर्ट घेऊन नाही दिलं त्याचं दुःख आहे तुम्हाला. कसं? मला घेऊन नाही दिलं. आपल्या जर भावाला घेऊन दिलं ना, त्याला घेऊन दिलं, मला नाही दिलं. तसं म्हटलं तुम्हाला, मी माझं, मी माझं, मी माझं याचं दुःख आहे. आणि भगवान बुद्धाने बुद्धत्वामध्ये हेच शोधलं की अरे सगळे संसारातले लोक कशामुळं दुःखी आहेत? विशाखा. हां, माता विशाखा बिचारी एवढी महादानी, तिला 20 मुलं होते.
तिच्या मुलाला सुद्धा 20 मुलं झाले, त्या मुलाच्या मुलाला सुद्धा पुन्हा 20 झाले. असे करत 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 तिला एवढ्या सुना आल्या, सुना नात सुना पंतू सुना. विशाखा झाली 120 वर्षाची. आणि 120 वर्षाची विशाखा जेव्हा त्या सगळ्या सुनायच्या नातीच्या मधात बसायची तेव्हा 16 वर्षासारखीच वाटायची. ओळखूच येत नव्हतं नात कोणती आणि विशाखा कोणती. बघा एवढं सौंदर्य त्या विशाखाला लाभलं. फक्त विशाखा कधी ओळखू यायची, जेव्हा ती सभा संपली की बाकीच्या तिच्या नातीपोती चिंग पळून जायच्या आणि विशाखा हळूच उठायची, त्या ओळखू यायचं की ही विशाखा आहे. बाकी तिच्या चेहऱ्यावरलं सौंदर्य 16 वर्षाच्या पोरीसारखंच होतं. श्रोता पण नव्हती. पण जेव्हा तिची एक नात मरण पावली तर ती विशाखा रोज स्मशानभूमीत जाऊन जिथं तिला अग्निसंस्कार केला तिथं जाऊन ती राख पकडून पकडून रडायची. 7 दिवस रडत होती. हे भगवान बुद्धाला जेव्हा माहीत झालं तेव्हा भगवान आले. आल्यानंतर विशाखाला म्हणे, विशाखे मला माहीत झालं की तुझी नात मरण पावली. म्हणे हो भगवान, मला माहीत झालं की तू सगळे कामं सोडून स्मशानभूमीत जाऊन जिथं त्या तुझ्या नातीला झालं तिथं जाऊन रडती. म्हणे हो भगवान. का रडती विशाखे? भगवान ती माझी नात खूप प्रिय होती, मला खूप प्रिय होती. भगवान म्हणतात तुला नात मेल्याचं दुःख नाही म्हणे. हो भगवान, मला नात मेल्याचं दुःख आहे. विशाखे ह्या गावामध्ये तुझ्या नातीसारख्या आणखी अशा किती नाती आहेत? म्हणे भगवान हजारान आहेत. मग त्या किती मेल्या? म्हणे भरपूर मेल्या. मग तुला का दुःख झालं नाही? हां भगवान, मला माझी नात मरण्याचं दुःख आहे, तुझी नात मरण्याचं. विशाखे ह्या गावातल्या बाकीच्या तुझ्या नातीच्या वयाच्या ज्या मुली आहेत त्यांना जर तू नात समजलं तर तुझं दुःख कमी होऊन जातं. ती तुरंत उठली, समजलं तिला, घरी आली आणि सगळ्यांवर प्रेम करू लागली. म्हणून बुद्धाला दुःख होतं का? नाही. कारण बुद्ध राहुलावर आणि देवदत्तावर समान प्रेम करत होते. आपल्याकडून होते का तसं? आपण आपल्या मुलांवर आणि भावाच्या मुलावर समान प्रेम करतो का? आपल्या मुलांवर शेजाऱ्याच्या मुलावर प्रेम करतो का? आपला मुलगा येऊन जर म्हणला पप्पा पप्पा मला ना एक भारीतला भारी बूट घ्या, हो बेटा हो बेटा. आणि शेजारचं पोरग येऊन जर म्हणलं ओ काका काका मला बी तसंच भारी घ्या, हो तिकडं. बघा शेजारच्या पोराला म्हणतो का आपण? किंवा एखाद्या भिकारी पोरगे तरी म्हणलं की ओ मामा मामा मला बी 2000चा ड्रेस घ्या, अरे 2 रुपये मागायचे सोडून 2000 ड्रेस घ्या. आपल्या पोरांनी मागितला तर किती बरं वाटतंय. म्हणून या संसारामध्ये कोणालाही कोणाच्या मृत्यूचं दुःख नाही, आसक्तीचं दुःख आहे. कारण मीपणामध्ये माझ्यापणामध्ये आसक्ती आहे. मग आता ह्या आसक्तीतून बाहेर कसं पडायचं आहे? ह्या आसक्तीतून बाहेर पडण्याचा मार्ग काय आहे? तर बुद्ध भगवान सांगतात की हे दुःख आहे, कारण मरण हे दुःख आहे आणि त्या दुःखाचं कारण आहे की माझ्यापणा मीपणा आपण आसक्ती आहे त्या वस्तूमध्ये, हे त्याचं कारण आहे. मग आता त्याचा निवारण्याचा मार्ग कोणता आहे? त्या वस्तूतली, त्या व्यक्तीतली, त्या स्थितीमधली आसक्ती सोडून द्या. पण ते आता सोडून द्या म्हणल्याने थोडी सुटल्या जाईल. मग आसक्ती सोडण्याचा सराव करा, आसक्ती सोडण्याचा सराव करा. आणि तो सराव जे कोणी करतील तर आसक्ती सोडण्याचा सराव केल्यानंतर एक दिवस आपली आसक्ती कमी कमी होत जाते आणि मग नंतर आपल्याला आसक्तीतून बाहेर पडण्याचा, जीवन जगण्याचा मार्गच मिळून जातो. जसं सराव केल्यानंतर काही गोष्टी आपोआप मनाला वळण लागून जातं. उदाहरणार्थ समजा आपण रोज खाण्याचा सराव केला, म्हणून आपण असं बसलो आणि जेवायला लागलो आणि जेवता जेवता जर आपल्या घरातली लाईट गेली, लाईट गेल्यानंतर आपला घास नाकात जातो का? लाईट गेल्यावर समजा लाईट गेली आणि घास असा नाकातच गेला, असं होतंय का? नाही तर कोणाचा घास असा कानात गेला, असं होतंय का? कोणाचा घास असा गरगर 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 फिरला आणि मग तोंडात गेला, असं झालं का? अंधार हो का काय हो, घास कुठे जातो? इकडे हॉटेलला पण नाही लागत बरोबर. का? कारण खायचा सराव केला आपण. खूप सकाळ दुपार संध्याकाळ खायचा सराव केल्यामुळं आपोआप हास इथं जातो. तसं आसक्ती सोडण्याचा तुम्ही जर रोज 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 सराव केला तर तुमची आसक्ती सुटन. आणि आसक्ती कोणाची सोडायची? जे आपल्या दुःखाचे खरे कारण आहेत. तर आपल्या दुःखाचे खरं कारण कोण आहे? ते एकदा भगवान बुद्ध म्हणाले, आपल्या दुःखाचे खरे कारण जर कोण असेल
तर आपले प्रिय लोक आपल्या दुःखाचे खरे कारण आहेत. हे भगवान बुद्धाने प्रवचन दिलं, आपले प्रिय जन आपल्या दुःखाचे खरे कारण आहे. लोकाला समजलं नाही, लोकांनी चर्चा करत 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 शेवटी राजापर्यंत गेली. म्हणे महाराज बुद्ध काय शिकू लागले. बुद्ध म्हणतात की आपले प्रिय लोकच आपल्या दुःखाला कारण आहेत. तर राजाला काय हे पटलं नाही. राजा घरी आला, राणी मल्लिकाला म्हणतो, ए मल्लिके, तुझ्या बुद्धाच्या जिभेला हाड नसल्यासारखं काही बोलू लागले. म्हणे काय झालं महाराज, माझे शास्त्र असं कधीही काही करणार नाहीत. तुझे भगवान सांगू लागले की प्रिय लोकच आपल्या दुःखाला कारण आहे. राणी मल्लिके, तू मला खूप प्रिय आहेस आणि तू माझ्या दुःखाला कसं काय कारण आहेस. उलट तू तर माझ्या सुखाची कारणीभूत आहे. तुला पाहून मी प्रसन्न होतो आणि माझ्या वेगवेगळ्या कामात तू मला मदत करते, सहाय्य करते, सल्लामसलत करते आणि तू तर माझ्या सुखाचं कारण आहे. आणि भगवान सांगतात की प्रिय लोक दुःखाचे कारण आहे. ती म्हणती महाराज माझे भगवान असे म्हणले का नाही म्हणले माहीत नाही, पण मी आता आज जाऊन चौकशी करून येते आणि जे म्हणले असतील तर ते चांगलंच असेल म्हणे, काहीतरी त्याच्यात विशेष असेल म्हणे. तू तुझ्या बुद्धाकूनच बाजू घेशील म्हणे, तू बुद्धाची शिष्य आहेस ना म्हणे, म्हणून बाजू घेशील. नाही भगवान, माझे भगवान तथागत आहेत, ते तथ्य आगत आहेत, ते जसं आहे तसं सांगतात. यथाकारी तथाभाषी, तथाभाषी यथाकारी, जसे बोले तसे चाले, त्याची वंदावी पाऊले. जसं बोलतात तसे वागतात, म्हणून माझे तथागत काय म्हणले मी जाऊनच पाहते. आणि ती गेली, भगवंताला प्रदक्षिणा घातली, वंदन करून म्हणती, अहो भगवान, खरंच आपण असं म्हणलात का की आपले प्रिय लोकच आपल्या दुःखाला खरे कारण असतात. तर हो मल्लिके, मी हा उपदेश दिलेला आहे. भगवान, आपण हा उपदेश दिला तर खरंच आपले प्रिय लोक आपल्या दुःखाला कारण असतात का. राजाची मी प्रिय आहे आणि राजा मला पाहून प्रसन्न होतो, तर मी त्याच्या दुःखाचं कारण कसं काय होऊ शकते. तेव्हा भगवान म्हणतात, मल्लिके, राजाला आणखी कोण प्रिय आहे. म्हणे राजाला राजकुमार बी प्रिय आहे. मल्लिके, तुझ्या राजकुमार आणि तुला जर आजार झाला आणि गावच्या एका माणसाला जर आजार झाला आणि एका पोराला आजार झाला, तर राजाला त्याच्या आजाराचं जास्त दुःख होईल का तुझ्या आजाराचं जास्त दुःख होईल. आणि भगवान, मला झालेल्या आजाराचं जास्त दुःख होईल. जर गावात एक महिला मेली, कोणाची तरी बायको मेली आणि कोणाचं तरी पोरगं मेलं आणि इकडं तू मेली आणि जर राजकुमार मेला, तर राजाला त्यांच्या मरणाचं जास्त दुःख होईल का तुझ्या आणि पोराच्या मरणाचं जास्त दुःख होईल. भगवान, माझ्या आणि पोराच्या मरणाचं जास्त दुःख होईल. पुरे भगवान मला समजलं की मीच नाही, जगातले सगळेच प्रिय लोक आपल्या प्रियजनाचे दुःखाचे कारण असतात. उठली, वंदन केलं आणि घरी गेली. म्हणती, ए राजा, माझे भगवान सत्यवचनी आहेत. खरंच राजा, आपले प्रिय लोकच आपल्या दुःखाला कारणीभूत असतात. कसं काय मल्लिके, कसं काय. तर म्हणती, महाराज तुम्हाला मी प्रिय आहे का. हो. महाराज तुम्हाला गावचे लोक पण प्रिय आहेत का. म्हणे हो. पण महाराज, त्या प्रिय लोकांपैकी एखाद्या बाईला जर समजा एखादा आजार झाला आणि मला झाला, तर तुम्हाला जास्त दुःख कोणाचं होईल. म्हणजे तुला आजार झाल्याचं जास्त दुःख होईल. जर समजा ती बाई तिकडे कोणाची पत्नी मरण पावली आणि मी मरण पावले आणि तुमचा प्रिय पुत्र मरण पावला आणि गावात कोणाचा पोरगा मरण पावला, तर तुम्हाला जास्त दुःख कोणाचं होईल. तुझ्यात मृत्यूचं आणि राजकुमाराच्या मृत्यूचं दुःख मला जास्त होईल. मग महाराज, तुम्हीच उत्तर दिलेलं आहे. माझ्या भगवंताने काय वेगळं सांगितलेलं आहे. माझ्या भगवंताने तेच सांगितलं आहे की जेवढे जास्त लोक प्रिय असतात आपल्याला त्याचं दुःख होतं आहे, बाकी दुनियाचं आपल्याला जास्त दुःख होत नाही. म्हणून प्रिय लोकच आपल्याला जास्त दुःख देतात. मग आता काय करावं. प्रिय लोकांना काय काढून द्यावं. आता प्रिय लोकांना काय मारून टाकावं. प्रिय लोकांना काय करावं. का प्रिय लोकांना काय कोंडून टाकावं. नाही. तर भगवान बुद्ध काय म्हणतात, प्रिय लोकांचं जाण्याचं येण्याचं न होण्याचं दुःख का आहे. कारण त्या प्रिय लोकांमध्ये आपल्याला आसक्ती आहे. त्याच्यानंतर आपल्या त्या प्रिय लोकांमध्ये आपण अनित्य बोध जागृत केलेला नाही, ही अविद्या आहे. आपण त्या वस्तूमध्ये, कारण पंखा तुटल्याचं दुःख आहे, कारण आपण हे आजपर्यंत शिकलो नाही की पंखा हा जुना होण्याच्या स्वभावाचा आहे, तो बिघडण्याच्या स्वभावाचा आहे आणि एक दिवस तो खराब होण्याच्या स्वभावाचा आहे. गाडी ही जुनी होण्याच्या स्वभावाची आहे, एक दिवस ती पंक्चर होण्याच्या स्वभावाची आहे, एक दिवस तिच्या डिझेल संपण्याच्या स्वभावाची आहे, तिचं इंजन खराब होण्याच्या स्वभावाची आहे. त्यामुळं गाडी बिघडल्याचं दुःख कशाला व्हायला पाहिजे, कारण ती त्या स्वभावाचीच आहे. मग बायको मरण्याच्या स्वभावाची आहे, नवरा मरण्याच्या स्वभावाचा आहे, पोरं मरण्याच्या स्वभावाचे आहेत. हे जर होणारच आहे तर त्यातली आसक्ती आपण काढली नाही आणि त्याच्यामुळं अविद्येचं दुःख आहे. आपण प्रज्ञायुक्त चित्ताने अनित्यबोध जागृत केलेलं नाही आहे.
आपण शाश्वत विचार करतो की आता आम्ही नवरा बायको आलो, आता आम्ही पृथ्वी असेपर्यंत संगच राहणार आहे. याच्यावर आपण कधी चिंतन मनन केलं नाही की एक दिवस आपण सुटणार आहोत. म्हणून तुम्ही संसाराला कसं पहा, जसं ट्रेनमध्ये तुम्ही रिझर्वेशन केलं, कधी ट्रेनमध्ये जर आपण रिझर्वेशन केलं तर आपल्या डब्यामध्ये बाकीच्या लोकांचं पण रिझर्वेशन असतंय. मग आपण समजा ट्रेनमध्ये बसायला गेलो, आपण आपलं सामान बिमान तिथं ठेवलं, आपल्या पुढच्या लोकांनी बी त्याचं सामान घेतलं, त्या गाडीच्या याच्या खाली ठेवलं, इकडे तिकडे ठेवलं, बसल्याबरोबर कोणी कोणाला बोलत नाही. आणि मग गाडी 4-5 किलोमीटर दूर गेली की मग हळू शेजारी शेजारी बसतात, डुगू डुगू डुगू. आता तोंडापुढं तोंड म्हणल्यावर मुकेच बसत नाही. मग काय करतात, कोण्या गावचे, तुमचं नाव काय, मग बोलणं सुरू झालं. बघा, ओळख पाळख नसताना सुद्धा काय झालं, बोलणं सुरू झालं. थोड्या अंतरावर गेल्यावर जर कोणाला तहान लागली, आपल्याकडं पाणी असलं आणि त्याच्या लेकरांनी जर मागितलं तर आपण आपलं पाणी देणं सुरू झालं. नंतर चहावाला आला तर 2 आम्हाला बी दे, 1 यायला बी दे, मी पैसे देतो, कोणते म्हणतो मी पैसे देतो. बघा, एकमेकाला चहा पाजणं सुरू झाला. सोबत जर जेवण असले तर काही लोक एकमेकाला देतात, काही हांडग्या पोटाचे असले तिकडं तोंड करून खातात, काही पण कोणी देतात. कोणी ट्रेनच्या प्रवासात ओळख नसताना बोलणं सुरू झालं, पाणी देणं सुरू झालं, चहा देणं सुरू झाला, जेवण बी देणं सुरू झालं. आणि जर लगवी बिगवी आली तर काय म्हणतो, आमच्या सामानावर लक्ष ठेवा. कोणाला, जे ओळखीचे नाहीत त्याला विश्वास बी सुरू झाला. असं जीवनाचा प्रवास आहे. लग्न झालं आणि तुम्ही स्टेजवर आले की नवरदेव इकडून नवरी तिकडून, ओळख नाही पाळख नाही, स्टेजवर आले म्हणजे ट्रेनमध्ये बसले आता. आणि ट्रेनमध्ये बसल्यानंतर मग कौरक मुके बसणार आहेत. जुने लोक मुके बसत होते, आताचे पोरपुरी लोक मुके नाही बसत, स्टेजवरच बोलतात, तुझा फ्रेंड, तुझी फ्रेंड, असं ते लगेच बोलतात, ते आहे का नाही. तर बघा, लग्न झाल्यानंतर लगेच बोलणं सुरू करतात. आमच्याकडे एक महिला आली होती, म्हणे भंतेजी मी लग्न झाल्यानंतर माझ्या नाव 2 लेकरं होस्तूर बोलले नाही. अरे बाबा, महिलाचं आमच्याकडे येऊन सांगितलं, आम्ही 2 लेकरं होस्तूर बोलत नव्हतो म्हणे, आणि आताच्या पोरी म्हणे लग्न झालं कीच बोलतात म्हणे. आता काय करावं म्हटलं, बोलतात त्यात आहे का नाही. म्हणून ट्रेनमध्ये बसल्यानंतर जसं बोलणं सुरू होतात, लग्न झाल्यावर मग बोलणं सुरू होतात. मग नंतर ऑफिसला जायचं म्हणतात डबा बनवून दे, ते म्हणतात मग पगार आणून द्या. मग नंतर ते म्हणते चहा करून दे, ते म्हणतात मग नंतर पगार आणून द्या, साखर आणून द्या. मग दोघांचं बोलणं सुरू होतं आहे. आणि असं करत 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 मग पैसे ठेवायला देतात, सांभाळतात. बघा, बोलणं सुरू झालं, चहा पाणी सुरू झाला, पाणी देणं सुरू झालं, जेवण करणं सुरू झालं. आणि असं करत करत प्रवास सुरू झाला. आणि एक दिवस काय झालं, ज्याचं स्टेशन आलं ते मरून गेलं. बरं, ज्याचं स्टेशन आलं तर सगळेच उतरतो का आपण खाली? ज्याचं स्टेशन आलं त्याला जा म्हणतो, टाटा बिटा करतो. दुसरं त्या स्टेशनवर दुसरं चढतंय, आपल्या डबल पुन्हा येतं, पुन्हा त्या संघ बोलणं सुरू, कसं काय चाललंय, तुम्ही कोण्या गावचे, काय आहे का, पुन्हा त्याच्या सगळं चहा पाणी. तर ट्रेनच्या प्रवासात असं खाली उतरणं वर चढणं जसं सुरू असतंय, तसंच आपले नातेवाईक खाली कोणी उतरतंय, कोणी वर चढतंय. आणि एक दिवस आपलं स्टेशन येऊन जाते. त्याचे स्टेशन येता येता एक दिवस आपलं बी स्टेशन येऊन जाते. आणि आपण उतरलो की आपले नातेवाईक पुढं चालू राहतात, दुसरे येणं सुरू होतात. म्हणून हा ट्रेनचा प्रवास आहे. ट्रेनच्या प्रवासामध्ये जर आनंदाने केला तर सुखानं प्रवास होतो, आणि भांडण तंटे केलं तर प्रवास सुखाचा होत नाही. म्हणून चुकून बुकून जर बायकाला भांडले असाल तर आता इथून गेल्याबरोबर माफी मागा. जर नवऱ्याला भांडले असाल तर इथून गेल्याबरोबर माफी मागा. मायबापाला त्रास दिला असेल तिथून गेल्याबरोबर त्याचं प्रणाम करा, त्याचं वंदन करा. का? म्हणून आम्हाला कळलं की ट्रेनचा प्रवास आहे आणि आपल्या बाजूने हा प्रवास सुखाचा करायचा आहे. ट्रेनच्या प्रवासात एकमेकाला दुखू नका, कारण कधी कोणाचं स्टेशन येईन काही सांगता येत नाही. कधी कोणाचं स्टेशन येईन. एक बाई तर नवरा मेल्यावर लगेच म्हणी, बाई मी भांडले उगच भांडले म्हणे, आणि गेले, आता कोणाला बोलू म्हणे, आता कोणाला बोलणार आहे. म्हणून जीवनामध्ये भगवान बुद्ध सांगतात, हे जे दुःख आहे हे दुःख कशाचं आहे? प्रिय लोकांचं दुःख आहे. आता इलाज काय आहे ते पाहून प्रवचन समाप्त करू. इलाज काय आहे तर भगवान बुद्ध सांगतात, एका गावात जाऊन सांगतात, ए उपासकांनो, उपासिकांनो, भिक्खू भिक्षुणींनो, जे लोक आपल्याला प्रिय आहेत त्या प्रिय लोकांचा ना आपला केव्हा ना केव्हा वियोग होणारच आहे. जर आपल्याला प्रिय पैसे आहेत, वस्तू आहे, बंगला आहे, गाडी आहे, तर समजून घ्यायचा त्याचा ना आपला वियोग होणारच आहे, आपण अलग अलग होणार आहेत. म्हणून त्या वस्तूवर, त्या स्थितीवर आणि त्या व्यक्तीवर रोज ध्यानाला बसल्यानंतर जे सर्वात जास्त प्रिय आहे आपल्याला, जर प्रिय पत्नी असेल, प्रिय पुत्र असेल, पती असेल, मुलगा असेल, भाऊ असेल, जे सर्वात जास्त प्रिय आहे
आणि त्या दुःखातून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर रोज ध्यानाला बसल्यानंतर त्याच व्यक्तीवर मरणानुस्मृतीचं ध्यान करा. मरणानुसती म्हणजे रोज असं ध्यानाला बसल्यानंतर म्हणा मरणं 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 म्हणायचं. ते मरणार आहेत मरणार आहेत मरणार आहेत, एक दिवस मरणार आहेत असं म्हणल्यानं ते लवकर नाही मरत, घाबरू नका. मरणार म्हटल्यानंतर हे जेव्हा मला माहीत झालं तर माझे आईवडील मला प्रिय होते, माझी आई माझे वडील मला खूप प्रिय होते. पण जेव्हा आई मरण पावली तर मी दिवसभर तिच्याजवळ होतो, कारण मी तिचं अगोदरच मरणानुस्मृतीचं ध्यान करत होतो. आता मी बाबावर मी ध्यान करतो की बाबा मरणार आहेत. आणि ते मेल्यानंतर मग लोक जमा होतील, मग स्टेज होईल, मग असं पडतील, मग कोण, हे रोज मी पाहून घेतो, अगोदरच पाहून घेतो. तुम्ही रोज 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 मरणानुस्मृतीचं ध्यान केलं आणि ज्या दिवशी खरंच त्याचं मरण आलं तर त्या दिवशी दुःख राहत नाही. का? कारण आपण ते अगोदरच रोज रोज पाहिलेलं आहे. याला म्हणतात मरणानुस्मृतीचं ध्यान. तिच्यातलं दुःख कमी कमी होऊन जातं, कमी कमी होऊन जातं. म्हणून माझी आई मरण पावल्यानंतर मी कोणाला रडू दिलं नाही. आईला इथंच ठेवलं, इथं मोठा मंडप टाकला, मोठा स्टेज टाकला, 45 भिक्षू बोलवले. नंतर आईला आंघोळ करताना सूत्रपाठ सुरू केला. स्टेजवर ठेवल्यानंतर तिथे खाली आई ठेवल्यानंतर 3 घंटे सूत्रपाठ केला, अंगदान केलं, बोलायला लावलं. एकाही माणसाला रडू दिलं नाही. सगळ्या लोकांचे भोजन बनवलं. आल्यानंतर म्हणलं पहिलं भोजनाला जा तिकडं आणि मग इथं बसा, रडायचं नाही कोण. का? कारण की ती बिचारी प्रिय होती आणि मग प्रिय व्यक्तीसाठी जर आपण रडलं तर ते दुखी आणि ते दुखी तर आपण दुखी. म्हणून आपल्याला एकमेकाला दुःख द्यायचं नाही. काय द्यायचं? सुखाचा मार्ग द्यायचा. रडलं नाही पाहिजे. पण आई मरण पावल्यानंतर मला तिच्या एक एक गोष्टी आठवू लागल्या. आई जेव्हा मरण पावली तेव्हा मला आठवलं, अरे ही आई किती चांगली होती. जेव्हा लहानपणी मी बंडपणात भांडणं करायचो, मी रोज 4 भांडणं आणायचो. मी लहानपणी 4 भांडणं आणायचो, बरंच भांडायचो. आणि भांडण घरी आलं की माझ्या आईला येऊन कोणीतरी म्हणायचं की तुझ्या पोराने मारलं, तर माझी आई माझ्या पुढं जाऊन म्हणायची, नाही माझं पहिलं नसन चुकलं, तू ह्या पोरानं काहीतरी केलं असेल म्हणून यानं मारलं असेल. आता मला कळतंय की त्याचं पोरगं काहीच करत नव्हतं, मीच बळच मारत होतो. मी खरंच बंड होतो लहानपणी. कोणी जर बसलं त्याला बळच लोटून देत होतो. पाहत आहे की नाही, बळच लोटून देत होतो. कोणी बसलं त्याचा डबाच घेऊन पळून जात होतो. बघा, बळच बरं, 1 नाही 2 नाही काही नाही. आता मला कळतंय तेव्हा बी कळत होतं, पण तरीही माझी आई माझ्याकडूनच बाजू घेत होती. तर 100 पोराच्या चुका झाल्या तरी त्याला पाठीमागं घालून आपल्या पोराची खंबीरपणे बाजू घेणारी तिचं नाव माया असते, तिचं नाव आई असते. आलं लक्षात? तिची मला आठवण यायची सगळ्या गोष्टी. माझ्या बापाला बी भांडायची ती कधी कधी, तुम्ही पोराची बाजूच घेत नाही व लोक तर घरात घुसून हाणतील ना मग अशानं, असं म्हणायची बिचारी. बरंच आता मला कळते, माझे वडील म्हणायचे कावड हाणतील जर आपण भांडवलं नाही केलं, कशाला भांडवलं, हे तत्वज्ञान सांगायचे. आणि माझी आई भांडकुदळपणा सांगायची. मग मला लक्षात आलं की अरे आई असते, आई असते. ती किती जरी डोळे वाचते तरी थोड्या टायमात डोळे तीच पुसते. कडाडून घेतं चावा लेकरू जेव्हा पाहणा पासते, कडाडून घेतं चावा लेकरू जेव्हा ती पाना पासते. रडकुंडी येऊन जाते, रस्ताळून जाते, पण थोड्या टायमात प्रेमाचा पाना तीच पासते. म्हणून आई म्हणजे आईच असते. मग ती कोणाची असो, प्राण्याची असो, माणसाची असो का कोणाची असो. तर हे सगळ्या गोष्टी स्मरणात आल्यानंतर आपल्याला दुःख कशाचं होतं? त्यांच्या स्मरणाचं होतं. परंतु ध्यानात ठेवा, रोज रोज मरणानुस्मृतीचं ध्यान करा. ते हयात असो का मूर्ती पावलेला असो, तुम्ही त्याच्या मरणानुस्मृतीचं ध्यान केलं तर तुम्हाला आणि त्यांना दुःख होणार नाही. म्हणून बुद्धाने सांगितलं की हे मरण हे दुःख आहे. त्यांच्यात आसक्ती, त्यांचं माझे वडील माझी आई मरण पावली त्याचं दुःखाचं कारण आहे. त्याच्यावर मरणानुस्मृतीचं ध्यान करायचं हे त्याच्यावर इलाज आहे. आणि अष्टांगिक मार्गामधला हे मरणानुस्मृती ध्यान अष्टांगिक मार्गामधला अष्टांगिक मार्ग त्याचा इलाज आहे. आणि म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्टीतून आसक्ती जर काढायची असेल तर त्या गोष्टीतून आसक्ती काढण्यासाठी मन एकाग्र करा, ध्यान करा. आणि ध्यान तेव्हाच लागतं जेव्हा शील पालन करा. म्हणून शील पालन कधी करता? जेव्हा बुद्ध धम्म संघावर आपली श्रद्धा उत्पन्न होईल आणि जेव्हा आपला विश्वास होईल की हां बुद्ध ज्ञानी होते, बुद्ध महाज्ञानी होते आणि त्या ज्ञानानं माझं भलं होईल, माझं दुःखातून मुक्ती होईल. जेव्हा तुमचा विश्वास त्याच्यावर बसेल आणि मग तेव्हा तुम्हाला दुःखमुक्तीचा मार्ग सापडेल. म्हणून बुद्धाच्या ज्ञानावर विश्वास ठेवा, त्या मार्गावर चालणाऱ्या भिक्खू संघावर विश्वास ठेवा आणि आपलं जीवन सुखमय बनवा. आजच्या क्षणी एवढाच उपदेश देतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वजण सुखी हो, सुखी हो, सुखी हो.